युगंधरा तू वसुंधरा तू दुर्गा तू दामिनी, आवर्तन हे तरी दुःखाचे कसे तुझ्या मागुनी, कसे तुझ्या मागुनी. निरांजनी तू देव्हाऱ्याची मांगल्याचे तोरण तू, दारा पुढच्या रांगोळीचे नित्य जाहली अंगण तू. तुझी थोरवी इतिहासाच्या आजही पानोपानी, आवर्तन हे तरी दुःखाचे कसे तुझ्या मागुनी, कसे तुझ्या मागुनी. समाजामध्ये असा एक घटक आहे जो कायम फक्त पोलीस खात्यावरती टीका आणि टीकाच करणं हे आपलं आद्य कर्तव्य समजत राहतो, त्याप्रमाणे वागतो, बोलतो. परंतु कधीकधी एखादा खेडवळ वाटणारा असा पोलीस अधिकारी स्वतःच्या अनुभवामुळे, वयामुळे, शहाणपणामुळे आपल्या स्टाफला अशा काही सूचना देतो की गुन्हा करून सुटून जाणारी जी गुन्हेगारांची जनता आहे त्यांच्यापैकी कोणाला असं सुटून पळता येत नाही. सगळ्याच पोलीस अधिकाऱ्यांना किंवा पोलिसांना एकाच काठीने मोजण्याचं आपलं हे शहरी सुसंस्कृत वगैरे जे गणित आहे ते कधी सुटणार आहे? आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. वी हॅव टू रिस्पेक्ट आवर पोलीस डिपार्टमेंट, राईट? पाहूया काय होतं. सरपंच आंगलाव्यांच्या घरी सांत्वना करता म्हणून जा सगळे. बोलण्या चालण्यावर ते घरामध्ये, घराच्या आसपास बारीक लक्ष द्या. काय काय मिळतं ते जमवा आणि मला रिपोर्ट करा. एसपींना रिपोर्ट द्यावा लागणार आहे. चूक होता कामा नये. सर, काही संशयास्पद आढळल्यास तर काय करू? हात घेऊ त्याला? नाही. भक्कम पुरावा मिळाला आणि कबुली दिली तर मोबाईलवर ते रेकॉर्डिंग करून घ्या. चार्जशीट दाखल करण्यापूर्वी पूर्ण चौकशी करा. नाही तर खटल्याच्या वेळी कोर्टाने आपल्यावर ताशेरे ओढलेले आपल्याला परवडणार नाही. आपल्या कामावर पाणी फिरवलं जाईल. म्हणूनच लगेच कल्पना न देता पूर्ण तयारी करून मगच अटक करा. ठीक आहे? येस सर. मी निघतो. एसपी ऑफिसला मीटिंग आहे. मी निघतो आत्ता. ओके? सरपंच, हो सरपंच, सरपंच साहेब. साहेब तुम्ही आणि पुन्हा गावात? गावात नाही, तुमच्याकडे. एवढं पोलीस घेऊन काय अटक बिटक करायला आलेलं नाही ना आम्हाला? अटक करण्याजोगं काही केलंयत का तुम्ही सरपंच? काल अंत्यविधीला उपस्थित राहू शकलो नाही, म्हणून म्हटलं सहकाऱ्यांबरोबर जाऊन तुमची भेट घ्यावी, सगळ्यांची विचारपूस करावी, सांत्वन करावं. या आत या, घरात या. या या.
या साहेब या. या साहेब या. बसा साहेब. साहेब तुम्ही पण बसा की. नाही नाही ठीक आहे. राधा, ए राधा, इन्स्पेक्टर साहेब आले आहेत. चहा ठेवा की जरा. असं करा, 7-8 कप ठेवा. साखरेचं ठेवा बरं का. नाही वहिनी असू दे, चहा वगैरे नको, आमचा झालाय आत्ताच. नको वहिनी, खरंच चहा नको. हे म्हणजे सांत्वनासाठी यायचं आणि जेवायला बसायचं म्हणजे चेष्टाच आहे. खरंच नको. ताई, काल आमची वेगवेगळ्या गावात वेगवेगळ्या कामांसाठी ड्युटी लागली होती. त्यामुळे प्रयत्न करून सुद्धा अंत्यविधीसाठी नाही येता आलं. सर म्हणाले थोड्या वेळ ते जाऊन आपण येऊच या, म्हणून मी इथे आलोय. अहो सरपंच, वाईट झालं. असा हातातोंडाशी आलेला मुलगा गमावणं हे दुःखदायक आहे. हे सगळं काय कसं कधी म्हणजे सर्पदंश वगैरे? साहेब काय सुद्धा माहित नाही आम्हाला. आम्हाला वाटलं अभ्यासाच्या खोलीत अभ्यासच करतोय वाटतं तो, आणि आम्ही घरात झोपलो होतो. मग मी रात्री उशिराने घरात ना आल्यामुळे काय बाळा, नाव काय तुझं? सूर्या म्हणजे सुरेश. आणि तुला भाऊ बहीण किती रे? 2 भाऊ होती, तोडलं मला. परवाच्याला की मेलं की इथं. साप चावूनशी. अहो मॅडम, फोटो कशा पाय काढताय? जरा दमानं घ्या सरपंच, मी सांगतो. आवर्तन काय साहेब, तुमच्या थोरल्या मुलाच्या मृत्यूच्या आधी साधारण एक 10-15 तास त्याच्याबद्दल विचित्र अफवा पसरल्या होत्या गावात, किंवा कोणीतरी त्या पसरवल्या होत्या. आणि त्यानंतर एक 15-20 तासातच तुमच्या मुलाचा मृत्यू झाला सर्पदंशाने. पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टवरून अजूनही मृत्यूची नेमकी वेळ कळलेली नाही. पण मृत्यू सर्पदंशामुळे झालाय असा उल्लेख आहे. आता खरंच मृत्यू सर्पदंशामुळेच झालाय का कोणी विष पाजून त्याला मारलंय किंवा इतर कुठल्या प्रकाराने ते मारलंय? कदाचित हार्ट अटॅक किंवा श्वास गुदमरवून त्याला मारलंय. आणि तसं जर असेल तर ते कोणी केलंय याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना. सरपंच, केस वरपर्यंत गेली. DSP साहेबांचा फोन आला होता आम्हाला. स्ट्रिक्ट ऑर्डर्स आहेत.
या केसची कसून चौकशी करा म्हणून. थोडक्यात काय, तुम्हा सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे. साहेब, आम्ही समजा तुम्हाला काप्रसन देऊ साहेब, पण माझ्या पोराचं असं का झालं, कसं झालं हे तुम्ही हुडकून काढा साहेब. तू जरा शांत होशील का? जरा गप राहशील का? नाहीतर असं कर, सगळं आत निघून जा, बघूच त्रास होईत असला तर. सूर्या, तू बी जा, शेतातली कामं पडल्यात. आता पुढचं 10-12 दिवस जाणार आहे चुटकात. जा पळ. नाही नाही ताई, म्हणजे तुम्ही शांत व्हा, पण तुम्ही इथेच थांबा. अहो मॅडम, बाया माणसाचं काय काम आहे हो इथं? का? आम्ही काय बाई म्हणजे नाही का सरपंच? आणि इथं आम्ही कामाला आलोय की. सुरेश, तू पण थांब इकडे. आणि तुझा मोठा भाऊ कुठे रे? तू शेतावर गेला बे. नाही, परसात काम करतोय. म्हणजे मी बघितलं मागाशी काम करताना. सुरेश बेटा, तू एक काम कर, तू तुझ्या भावाला इथूनच हाक मार. काय नाव आहे त्याचं? सुरेश, मी बोलवते रमेल, आणि तू ते पोलीस मावशी आणि काका काय विचारतात ते सांग. हा, सरपंच साहेब, तुमच्या मनात असे विचार येत असतील की तुमच्या कुटुंबावर आता दुःखाचा इतका मोठा डोंगर कोसळलेला असताना हे पोलीस अशी निर्दयीपणे चौकशी काय करतात? मरणारा तर गेला, हे सगळे भोग भोगायला तुम्हाला मागे ठेवून गेला. आम्ही तरी काय करणार? आमचेही हात बांधलेत ना. हा, ये. काय नाव काय तुझं? रमेश सर्जेराव आगलावे. वय? येत्या महिन्यात 18चं होईन. आता काय करतोस, म्हणजे शाळा कॉलेज वगैरे? 8वीत 3 वेळा गचकल्यानंतर शाळा सोडली. बरं, पण मग आता काय करतोस? आता कुस्ती करतोय. बरं, पण फावल्या वेळेत काय करतोस? काय नाही, ट्रॅक्टर आणि शेताची काम करतोय. बाकी मला काय ठाव नाही. बाकी समज ठाव नाही म्हणजे? काय नाही. हे बघ रमेश, घाबरू नको. तुझ्या मोठ्या भावाचे जे कोणी मित्र वगैरे तुला माहिती असतील, गावातले किंवा बाहेरचे, किंवा त्याचे कोणी दुश्मन वगैरे काही माहिती असतील तुला, तर आम्हाला सगळं सांग, कारण आम्हालाही माहिती पाहिजे सगळं. घाबरू नकोस.
तुला काय नावं गावं माहिती आहे ती सगळी आम्हाला कळली पाहिजेत. बोल बोल लवकर. काय तुझ्या भावाचे या गावातले मित्र कोण, शत्रू कोण, हा किंवा गावाबाहेरचे मित्र शत्रू कोण? आवर्तन तुझ्या भावाचं काही भांडण वगैरे झालं होतं कोणाशी? नीट आठवून सांग. त्या दिवशी आम्ही दिवसभर बाहेर फिरायला गेलेलो. काय नाव होतं त्याचं? सचिन पवार होतं. क्या? हे काय? सर डूल आहे कानातला. याचा अर्थ काय होतो समजतंय तुम्हाला? हे कानातलं आम्ही जप्त करतोय सरपंच. हे कानातलं तुमच्याच घरात सापडलंय. हे आम्ही आमच्या मोबाईलवर शूट केलेलं आहे, तुम्ही बघितलंच आहे ते म्हणा. हे कानातलं तुमच्याच घरात तुमच्या रितेशच्या खोलीत सापडलंय. मी आधीही तुम्हाला विचारलं, याचा अर्थ काय होतो समजतंय तुम्हाला? आहे याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ ती पोरगी स्वतः इकडे आली होती, नाहीतर तिला कुणीतरी इकडं घेऊन आलं होतं. पण साहेब आम्ही खोली ती कवाच वापरत नव्हतो. ती खोली रितेशच्या अभ्यासासाठी ठेवलेली. हा साधारण तसंच. आईच्यान सांगतो मॅडम तुम्हाला, या राजकारणाच्या नादात आणि ह्या सरपंचकीच्या नादात लक्षच द्यायला जमलं नाही पोरांच्याकडे. हो, पण तुम्हाला तुमच्या मुलांचे कोणच मित्र माहीत नाहीयेत. आता एक तुमचा मुलगा आहे रमेश, त्याने एक नाव घेतलं सचिन पवार म्हणून, तो देखील तुम्हाला माहित नाहीये. बरं, तुमच्या रितेशच्या खोलीमध्ये ते मिनूचं कानातलं डूल सापडलं, हे देखील तुम्हाला मान्य आहे ना? नाही म्हणजे मान्य करावंच लागेल तुम्हाला. ठीक आहे, पण कशावरून ती मिनू ह्या खोलीत रितेशच्या स्वतःहून आली नसेल? हा असेल तिचं आणि रितेशचं काय तर लफड आहे, पण ती का आम्हाला कसं कळणार हो? रमेश एक काम कर, तुझ्या दादाचा रितेशचा मोबाईल घेऊन ये. तुम्हाला त्यांच्या मित्राबद्दल काहीच माहिती नाही. तू एकच मित्राचं नाव सांगितलंस रे. हे मोबाईल घेऊन यायचा. त्या मोबाईलच्या डिटेल्सवरून आम्हाला कळेल ना कोण मित्र होते, कसे होते, किती मित्र होते ते. जा बाळा जा, चल लवकर घेऊन ये.
यातले डिटेल्स चेक करा, मित्रांचे नाव नंबर्स बघा. सर पिन लॉक आहे. काही हरकत नाही, मोबाईल ठेवून घ्या आपले. सायबर सेलकडे पाठवा मोबाईल, अनलॉक करून घ्या. बरं येतो आम्ही. गुन्हेगारांनी पोलिसांसमोर एकदा ततपप सुरू केल्यानंतर पोलीस खात्यातील अधिकारी किंवा विशेषतः स्त्रीवर्गसुद्धा गुन्ह्याचा तपास किती खोलवर जाऊन करतो, कसा करतो हे पाहण्यासारखं, ऐकण्यासारखं किंवा नोंद ठेवण्यासारखं ठरतं. हे आपण पाहिलंच. आपल्यावर अशी वेळ कधी येऊ नये, पण समजा आलीच तर आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांनी की खोटेपणा करून गर्तेत उतरण्यापेक्षा पोलीस खात्याशी सहकार्य करणं हे केव्हाही चांगलं. कारण एका खोट्यातून दुसरं खोटं, दुसऱ्यातून तिसरं खोटं असं मग ते चक्र सुरू राहतं. तशी वेळ आपल्या कोणावर येऊ नये अशी इच्छा आहे.